सालाबाद प्रमाणे याही वर्षी खटावचा 9-12 आणि 9-12चं मैदान सूर्याच्या साक्षीने संपन्न झालं। त्या मैदानाचा आत्ताच क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय। आज सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं। या मैदानात एकही अपघात नाही असं विना अपघाती मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानातला 7 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 1 व धावलेली गाडी जय पराजय ग्रुप नाशिक या गाडीचा 7वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा अमित पाटील नरसी यांच्या ठिकाणी तांडव पळाला आणि त्या जोडीला गिरनारकरांचा पक्षा पळाला। पक्ष आणि तांडव आजच्या 9-12च्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी। 9-12चं मैदान 9-12च्या मैदानातला 6 नंबरचा मानकरी तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी भगवान भरतरे गोंदवले या गाडीचा 6वा क्रमांकाला भगवान भरतरे गोंदवले यांच्या नावावरती नशिबाजवाला सुंदर अशी गाडी पळाली। बाळासाहेब माने घरलिगी यांच्या ठिकाणी चटणी भाकरीचा पहलवान हिंदकेसरी राजा पळाला। त्या जोडीला साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ फुले द्वारले आणि सोमनाथ जगदाळे पेडगाव यांचा हरण्या पळाला। हरण्या आणि राजा आजच्या 9-12च्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी। एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान खटावचा 9-12 आणि या 9-12च्या मैदानातला 5 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न प्रियांका आनंद तारेकर पारगाव मानगर शिरवळ खंडवा प्रसन्न राजूर गुंजले लेंगरे या गाडीचा 5वा क्रमांकाला सेमी फायनल 4 मध्ये 2 गाड्यांना सामना झाला। संगणमत झालं। सुंदर अशा गाड्या पळाल्या। प्रियांक आनंद तारेकर मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबले शिरवळ यांचा वादळ पळाला। त्या जोडीला आकाश पवार चितळी पलान रत्नाकर कमानी चितळीकरांचा वॉन्टेड पळाला आहे आणि दुसरी सामन्यातली गाडी राजेंद्र गाडे भोपळडी भरत चव्हाण कुमटे दारनाथ नगर यांचा लाडू आणि त्या जोडीला राजवीर गुजले लेंगरेकरांचा शिखरा लाडू वादळ वॉन्टेड आजच्या खटावच्या 9-12 मैदानातील 5व्या क्रमांकाचे मानकरी। 9-12चं एक शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला 4 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 7 वर धावलेली गाडी श्रीरत्न सनकुमारी प्रणाली रमेश अप्पा भरळे या गाडीचा 4था क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। सोनाई गार्डन कुमारी प्रणाली रमेश अप्पा भरळे पहलवान नितीन सेठ भाडे प्रतीक बोरकर आणि नारायण पटोळे शिरस्वस्ती खटाव यांच्या ठिकाणी चंद्या पळाला आणि त्या जोडीला भारत सेठ वळकोंडे निमगावकरांचा सावकार पळाला। सावकार आणि चंद्या आजच्या खटावच्या 9-12 मैदानातील 4थ्या क्रमांकाचे मानकरी। एक जुनं पारंपरिक मैदान खटावकरांचा 9-12 आणि या 9-12च्या मैदानातला 3 नंबरचा मान भटकवला। तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ सरस उर्मिलाताई माणिकचड गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे या गाडीचा 3रा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकचड गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे कुमार अवतार पवार आणि बापूसेठ आंबेकर वडकी पुणे यांच्या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्या जोडीला धनुष चव्हाण कालेकरांचा रुद्रा पळाला। रुद्रा आणि अर्जुन आजच्या खटावकरांच्या 9-12 मैदानातील 3 नंबरचे मानकरी। द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला। तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी श्रीराम ज्वेलर सदाशिवगड या गाडीचा 2य क्रमांकाला श्रीराम ज्वेलर सदाशिवगड यांच्या नावावरती नशीब आजमावलं। सुंदर अशी गाडी पळाली। मागील वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पळाला। आरोल पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे भाऊजी शिरसवडीकरांची रायफल आणि त्या जोडीला शिवम डेअरी पारमत दहेगाव यांचा पाखऱ्या पळाला। पाखरे आणि रायफल आजच्या खटावकरांच्या 9-12 मैदानातील 2 नंबरचे मानकरी। आणि पिंपळेश्वर संघटना व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं खटावचा 9-12 आणि या खटावच्या 9-12च्या मैदानातला 1 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी श्रीकृष्ण ज्वेलर्स औंध या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। परवाचे दत्त जयंतीचं वडकीचं मैदान झालं हिंद केसरीचं त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला अनुजा नितीनाबाद सेवळ हडपसर रिया प्रदीप किते कात्रगाव बदलापूर आणि दत्ता पाटील झरेकरांचा पाखऱ्या पळाला आणि त्या जोडीला संजय शेठ सरगर गिरवीकरांचा माऊली पळाला। माऊली आणि पाखऱ्या आजच्या पिंपळेश्वर संघटना समस्त ग्रामस्थ मंडळ खटाव आयोजित भव्य दिव्य 9-12 मैदानातील रोख रक्कम 1,01,000 रुपयांनी प्रथम क्रमांकाचे महाराष्ट्र केसरीचे मानकरी। विजेत्या सर्व बैलगाडी मालकां